कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. येस. आणि आजचा व्लॉग असणार आहे आमच्या काय म्हणतात त्याला होम डेकोर रिलेटेड. आणि आम्ही खूप सगळं सामान बोलवलेलं आहे नेस्टेशियावरनं. ओके. आणि स्पेशली हे जे आम्ही सगळं सामान बोलवलेलं हे व्हॅलेंटाईन वीकचं ऑफर चालू होती तिथे आणि त्याच्यामुळे मी तेच म्हणणार होतो की आता व्हॅलेंटाईन वीक झालेला आहे, तर त्या व्हॅलेंटाईन वीक मध्ये शिवानीने एवढा मोठा चुना लावलेला आहे गाईज की तुम्ही या बॉक्सेस वरनं तुम्हाला समजा असेल किती मोठा चुना लागलेला आहे आम्हाला. ऑब्विसली 1 2 3 4 अजून एक छोटा होता ना आपला चेतन. नाही एवढंच होतं, बाकी आपण ते काढल्याने फेकलेत. अच्छा हो का. हो म्हणजे आम्हाला हा खूप मोठा बॉक्स रिसीव्ह झालेला, म्हणजे किती 5 बॉक्स रिसीव्ह झालेले. आणि लिटरली तो गेम होता ना तो की व्हॉट्सशी बॉट्स, म्हणजे तो हा आम्हाला लेक्चर देतो की आपण पैसे सेव्ह वगैरे केले पाहिजे. आणि मी याचं फक्त ऐकत आहे कारण की माझं 5th पार्सल रिसीव्ह होणार होतं, तर हे होतं ते 5th पार्सल. आणि मी खूप काही बोलून घेतलं व्हॅलेंटाईन सेलमुळे. बट व्हॉट एव्हर इट इज, पैसे गेलेले आहेत गाईज, पण घर आता एवढं जास्त अस्थेटिक दिसणार आहे कारण की कलेक्शन एक नंबर. यार मला चेतनची एक गोष्ट आवडते की त्याला माहिती आहे की मला घरातलं सामान खूप जास्त आवडतं, मला अस्थेटिक्स गोष्टी खूप जास्त आवडतात. तो मला कधीच नाही म्हणत की कुठल्या गोष्टीला की तू हे घे नको, हे ते नको घेऊ. तो म्हणतो की हा तुला वाटलं असेल, तू म्हणजे तुला पाहिजे असेल, हे तुला वाटतंय छान दिसेल, मग छान दिसेलच तू घेऊन टाक. म्हणून तर मग मी मन खोलून शॉपिंग करू शकते. तर तसंच मी आज मन कधी शॉपिंग आणि वॅलेट चेतनचं खोलून शॉपिंग केलेली आहे. कारण की शिव कधी शॉपिंग करते घरासाठी, स्वतःसाठी तर नेहमीच करते, घरासाठी कधी करते, तेव्हा का नाही बोलायचं ना. मी घरासाठी पण करते. हुशार नाही करत तू घरासाठी नाही करत. कुछ भी ओके घरासाठी. चला, विदाउट एनी डिले गाईज, कारण की हा ब्लॉग आपला 3 घंटाचा मूवी नाही झाला पाहिजे म्हणून आपण लवकर स्टार्ट करूया. तर आता आम्ही पूर्ण बॉक्सेस आम्ही ऑलरेडी अनबॉक्स केले आहेत, सो दॅट की आम्हाला चेक करायला की आयटम्स बरोबर आले की नाही. आम्ही परत टाकले तुमच्यासाठी कारण की आम्हाला हा ब्लॉग बनवायचा होता. तर आता बॉक्सेस तर ओपन आहे, आपण एक आयटम काढून तो आम्ही का घेतला, काय त्याचं USP वगैरे आहे, कशासाठी आम्ही घेतला, ते सगळं. येस. आम्ही ठीक आहे का घेतला आणि त्याचं मी काय यूज करणार आहे, म्हणजे डोक्यामध्ये काय थॉट आहे त्या गोष्टींचं मी तुम्हाला सगळं सांगेल. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, ठीक आहे. आणि तुम्हाला जर या सगळ्या कुठल्याही प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर ती आम्ही नक्की डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. तर गाईज खरं सांगतो, यातले जे आयटम्स निघणार आहे ना ते एवढे भारी असणार आहे, एवढे अस्थेटिक असणार आहे. दिल थांबून बसा तुम्ही, पोरींनो आणि पोरांनो पण. तुम्हाला सगळे आयटम्स आवडणारच आहे. त्याचे लिंक्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन जाऊन चेक करा, पण ते नंतर चेक करा, पूर्ण ब्लॉग बघितल्यावर चेक करा, नाही तर तुम्ही जाल. पण तुम्हाला आधी चेक करा, परत या, परत पूर्ण बघा. तर चला चालू करूया आमचा पहिला बॉक्स. तर आता आम्ही करणार आहे बेसिकली या बॉक्स मधनं सगळे इथे आयटम्स काढून देऊ आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगू की हे काय आहे, याचं USP काय आहे, का आम्ही बोलवलं ते काय, याची सगळं सांगू तुम्हाला, ठीक आहे. तर गाईज आता चालू करूया. आम्ही पूर्ण मोस्ट ऑल थोडी अनपॅकिंग केलेली आहे कारण की व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला. तर सगळ्यात पहिले आम्ही किचनचे आयटम्स दाखवूया, कारण की तेच आम्ही जास्ती क्वांटिटीमध्ये बोलवलं आहे, कारण की किचनचे आयटम्सच आम्हाला सगळ्यात जास्त पाहिजे होते. हा, आणि ते नेस्टेशियावर खूप जास्त स्थेटिक सामान आहे किचनचं, तर मी तर स्वतःला थांबू नाही शकली. म्हणून आम्ही काय करू ना, आम्ही क्लब करून दाखवूया, म्हणजे सिमिलर काइंड ऑफ आयटम तुम्हाला दाखवेल की आम्ही किती व्हेरायटीमध्ये बोलवलेलं आहे. कारण की आमचं असं होतं की लाईक फॉर एक्झाम्पल जार पकडा, जारचे वेगवेगळे साईज बोलवले, कारण की छोटे पण पाहिजे, मोठे पण पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठे पण पाहिजे. तर आम्ही असं सिमिलर आयटम्स क्लब करू, सो दॅट रिपिटेटिव्ह पण इन्फॉर्मेशन वाटणार नाही आणि तुम्हाला ब्लॉग पण आपलं जास्त मोठं होणार नाही. येस, आणि इन्फॉर्मेटिव्ह होईल जेवढा पाहिजे तेवढा, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण किचन मध्ये जी गोष्ट सगळ्यात जास्त लागते आणि प्रत्येक किचन मध्ये पाहिजे ते म्हणजे आपले जार्स. तर मला हे केव्हापासनं पाहिजे होते आणि हे आल्यावर मी ऍक्च्युअली आम्ही काय केलं ना, नाव लिहून ठेवलंय सो दॅट तुम्हाला सर्च करायला पण इझी जाणार. आणि तुम्ही डायरेक्टली नाव टाकून नेस्टेशिया पुढे टाकलं तर आता आम्ही तर याला म्हणतो की ग्लास जार, बट नेस्टेशियाच्या साईटवर हे वेगळ्या नावाने, तर तुम्हाला इझी करायला, तुम्हाला सर्च करायला इझी जाईल म्हणून आम्ही डायरेक्टली नावं काढून. तर याचं नाव आहे एअरटाईट बोरोसिलिकेट ग्लास जार्स. येस. तर हे एवढे सुंदर होते की तुम्ही बघा, आम्ही याला लिटरली यूज करायला पण काढून घेतलेला आहे. आणि येस, आणि हे एअर टाईट आहे आणि अस्थेटिक बघा या गाईस किती दिसतंय. हे बेसिकली एअरटाईट जार्स आहेत, याच्यामध्ये सिलिकॉन सील त्यांनी यूज केलेलं आहे. याची जी लीड आहे ही बांबूनी बनली आहे, सो दॅट इथे एअर जाणारच नाही. शिवानीला त्रास होत आहे, म्हणजे बघा तुम्ही किती टाईट लागलं असणार, ठीक आहे. टाईट लागतंय म्हणजे याच्यामध्ये एअर जाणार नाही, तर तुमचे सगळे आयटम जे आतमध्ये तुम्ही ठेवाल ते सगळे फ्रेश राहणार. हा, आणि लिटरली हे बघा एवढा हे लागतोय, म्हणजे खूप टाईट आहे. आणि ग्लास आहे म्हणजे अस्थेटिक पण आता तुमच्या किचन मध्ये दिसायलाच पाहिजे गाईस. सो दिस इज
सेट ऑफ हे आणि हे हे set of 1500 four. ml आहे गाईज. Yes. आणि ह्याच्यामध्ये आम्ही बोलवलेल्या तीन साईज मध्ये बोलवलेलं आहे 1500 ml आणि 1100 ml आणि 730 ml. Yes. तर हे तर दिस इज द साईज ऑफ 1100 ml. 1100 त्याच्यापेक्षा ml छोटी चं- साईज आहे. Yes. तर बेसिकली आपण जर याला लार्ज म्हटलं तर हे मीडियम वाईज झालंय. मीडियम बघा साईज तुम्ही याच्यामध्ये डिफरन्स बघू शकता की हा 1500 आणि हा 1100. 1100. तर ह्याचे मी 4 सेट बोलवलेले आहे आणि 750 चे 4 4 सेट सेट. नाही बोललेलं आहे, एका सेट मध्ये 4 जार्स येतात. हा म्हणजे एक सेट बोलवले आहे ज्याच्यामध्ये 4 चार जार म्हणजे set. सेट ऑफ 4. 4 तर हे आहे सेट ऑफ 730 ml वाले पण आहे. 730 ml. हे पण खूप क्यूट दिसत आहे. सेम आहे, सिलिकॉन लीड आहे आणि एअर टाईट आहे. येस, मटेरियल सगळ्यांचा सेम आहे, फक्त साईज डिफरन्स आहे. Yes. कारण की आता तुम्हाला साबुदाणा ठेवायचा आहे तर तुमच्याकडे साबुदाणा एवढा थोडी ना असणार ना, एवढा असणार, तर मग हा तुम्ही यूज करणार, राईट. युजेबिलिटी. हा म्हणजे तुम्ही तुमच्या यूजने तुम्ही कसं पण ठेवू शकता. आणि हे ट्रस्ट मी गाईज इतके परफेक्ट आणि इतके अस्थेटिक दिसतात आपल्या किचनमध्ये. खूप म्हणजे मस्ट हॅव प्रोडक्ट्स आहे दीज वन. आणि त्याच्याच मध्ये मला हे सगळे प्रोडक्ट्स तर आवडलेच होते. तुम्ही बघू शकता इथे बघा हे सगळे असे काढलेले आहे. आणि याच्याच मध्ये आम्ही हे पण बोललेलं क्यूट, याला काय म्हणतात, कुकी जार. याच्यामध्ये आम्ही कुकी जार्स पण बोलवलेलं आहे जे की असे एवढ्या क्यूट शेप मध्ये बोलवलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही बिस्किट्स आणि कुकीज ऑलरेडी ऑलरेडी टाकून यूज ठेवलेले करायला आहेत. काढलेले आहे, ऑलरेडी यूज करायला काढले आहे. तर सेम आहे, बांबू लीड, एअर टाईट विथ सिलिकॉन सील आणि फ्रेश राहतं याच्यामध्ये. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये ना एअर पास होत नाही, म्हणून तुमचे बिस्किट्स जे आपण म्हणतो ना की बिस्किट्स उकळून ठेवले आणि मग थोड्या दिवसांनी खराब होऊन जातात, तर तो प्रॉब्लेम याच्यामध्ये होणार होणार नाही. नाही. तर तो खर्च वाचवण्यासाठी आम्ही हा खर्च केलेला आहे गाईस. राईट. येस. तर आता एक तर बिस्किट बनतंय ना. नाही मला नको. आज उपवास आहे गाईस. आज उपवास आहे. चेतन तू खाल्लंस का आता? कसं खाल्लं? माझा पण उपवास तोडला असता. मला लक्षात आलं म्हणून मी नाही खाल्लं ना. तुला लक्षात नव्हतं, तू तर- नाही. तर गाईस जार मध्ये आम्ही एवढे सगळे जार्स बोलवलेले आहे. आणि ह्याचं ml किती असेल? याचं ml वगैरे काही नसतं. नाही मला वाटतं. 850 ml आहे. अच्छा. सेट ऑफ 2 म्हणजे 2 तुम्हाला भेटेल एका सेटमध्ये. आणि मग 850 ml सफिशियंट आहे. लाईक तुम्ही जर 3 बिस्किट्स वगैरे आणले तर ते तुम्ही आरामात टाकू शकता गाईस. आणि ट्रान्सपरंट आहे तर तुम्हाला दिसेल पण की कुठल्या याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. आणि मग तुम्ही Obviously चोरून- काच. आणि मग तुम्ही चोरून किचनमध्ये जाऊन बायकोला नजर न टाकता खाऊ शकता. ना टाकता बायकोला टाकावं लागतं गाईस खायच्या आधी, समजलं का? नाही, मी म्हटलं की तुम्ही मग लपून सगळ्या गोष्टी खाऊ शकता, कारण की तुम्हाला डायरेक्ट दिसेल ना. आणि बायको झोपलेली असणार तर तुम्हाला डिस्टर्ब पण नाही होईल तिला. तुम्ही टपकन जाऊन फक्त काही बोलत एवढं आहे तू, काही बोलत आहे हा. उघडायचं आणि ठेवायचं. काही बोलत आहे तो. हे मी करतो, तुम्हाला करायचं करा. काही करतो का? दिसणार नाही याच्यातून कमी झालेले. आता 3 बिस्किट आहे, मला माहिती आहे दिसत आहे 3 बिस्किट. हिला 4 ते 3 झाल्यावर समजणार नाहीये. तुमची पण बायको सेम असेल गाईस. तुमच्या बायकोला पण 4 ते 3 झाल्यावर कळत नसणार. ठीक आहे, माझ्या चला. बायकोला तर नाही कळत. चला वळूया, कारण की आपल्याकडे खूप जास्त सामान आहे आणि चेतनच्या बकबकीसाठी आपल्याला टाइम नाहीये. तर हे झालंय जारचं. तर गाईस तुम्ही बघून घ्या, आम्ही साईज वाईज तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे सगळ्यात गाईस मोठं आहे. साईज सोड शिवानी, पण किती प्रिटी दिसत ते बघ. येस, ते तर आहे. जबरदस्त. ओके, तर आता नेक्स्ट याच्याकडे वळूया. आणि नेक्स्ट आम्ही दाखवणार आहे सर्विंग प्लॅटर आणि सर्विंग ट्रेज. ओके, तर आम्ही हे सर्विंग प्लॅटर आणि ट्रे म्हणजे सर्विंग ट्रे एक बोललेला, सर्विंग प्लॅटर एक आणि सर्विंग ट्रे आम्ही 3 बोललेले आहे. तर ते तिन्ही आम्ही कंटिन्युअसली कव्हर करू. तर सगळ्यात पहिले आपण हे कव्हर करूया, क्यूटचा हार्ट प्लॅटर. ठीक आहे, हार्ट वुडन प्लॅटर. तर मी याचं प्रॉपर तुम्हाला नाव वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला इझी होईल. इट्स अ वुडन हार्ट अकेशिया सर्विंग प्लॅटर. ठीक आहे, आणि हे इतकं क्यूट आणि अस्थेटिक आहे आणि परफेक्ट आहे फॉर गिफ्टिंग. आणि लिटरली तुम्ही याला गिफ्टिंगमध्ये पण यूज करू शकता, प्लस सर्विंग प्लॅटरसाठी पण यूज करू शकता. तुम्ही याच्यामध्ये स्पेशली काय म्हणतात त्याला, डेझर्ट, चीज और काय म्हणतात त्याला, चीज केक्स वगैरे असं तुम्ही सर्व करू शकता. आणि हे खूप क्यूट दिसतं. गिफ्टिंग आणि होस्टिंग साठी खूप परफेक्ट आहे. आणि हे बनलेलं आहे अकेशिया वूड पासून. नॅचरल क्वालिटी खूप बढिया आहे. येस, आणि खूप क्यूट दिसतं. चला. सो हे आहे सर्विंग प्लॅटर. आणि दुसऱ्या नंतर आम्ही बोललेली आहे सर्विंग ट्रे. नेक्स्ट आहे गाईस कार्निवल स्ट्रीप लेझी सुझेन विथ सिरामिक बाउल सेट ऑफ 6. आणि ह्याला लेझी याच्यामुळे म्हटलंय कारण की हे बघा, आपण खूप काय म्हणतात त्याला, अस्थेटिक आणि क्यूट दिसेल जर आपण हे डायनिंग टेबलवर ठेवू. आणि इथे ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतात त्याला, चटणी वगैरे सगळं काढू शकतो. आणि जस्ट ते तुम्ही असं फिरवा आणि हे फिरवा. म्हणजे बघा ना, तुम्हाला तिकडे जाऊन अरे ते जरा पास करणं असं नाही करावं लागणार गाईस. हे मध्ये ठेवायचं. तुम्ही इकडे बसलाय, तुम्हाला हे पाहिजे फिरवा, हे पाहिजे फिरवा, शिवानीला हे पाहिजे फिरवा. क्यूट आहे. मला तर हे बघितलंच मी म्हटलं की नाही, हे तर मला पाहिजे. किती बढिया वाटेल ना जेव्हा आमच्याकडे पाहुणे येणार हा, आणि तेव्हा आम्ही हे देऊ त्यांच्यामध्ये. अरे काय जबरदस्त फील होणार भाई, क्रेझी. नाही, द्यायचं नाहीये चेतन याच्यामध्ये.
डायनिंग वर ठेवायचं हा, मग आहे. तेच ना त्यांना सर्व करू डायनिंग मध्ये होस्टिंग साठी जेव्हा यूज करू तेव्हा म्हणतोय मी. येस. ओके. आणि दिस इज ऑल्सो परफेक्ट फॉर गिफ्ट. ठीक आहे, गिफ्टिंग पण तुम्ही देऊ शकता. खूप क्यूट वाटतं हे. ओके. आणि नेक्स्ट आहे दुसरं सर्विंग प्लॅटर जे आम्ही घेतलेलं आणि दिस इज दिस. किती क्यूट आहे, खूप क्यूट आहे. याला कलर कॉम्बिनेशन तर जबरदस्त आहे या सगळ्यांची. तर याला आपण याचं नाव आहे कार्निवल स्ट्रिप सर्विंग प्लॅटर. आणि याला तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता. 2 इथे बाउल दिलेले आहे आणि इथे छोट्या छोट्याशा क्यूटच्या प्लेट्स दिलेल्या आहे. हा, आणि डिटेलिंग तुम्हाला दाखव. डिटेलिंग आता मी त्याला होल्ड केलं ना, मला फील झालं डिटेलिंग. तुम्हाला सांगतो काय म्हणतोय मी. हे तुम्हाला दिसतंय कर्व असा दिसतंय. एवढं इझी आहे ना हे परफेक्ट पकडायला. इतकी डिटेलिंग वर त्यांनी लक्ष दिलं आहे गाईज. येस. हॅट्स ऑफ नेस्टिशिया. हॅट्स ऑफ नेस्टिशिया. हॅट्स ऑफ नेस्टिशिया. आणि हे पण सर्विंग साठी खूप जास्त छान आहे. याच्यामध्ये चटणी तुम्ही वगैरे starters ठेवायची, वगैरे टाकू सँडविच शकता. वगैरे ठेवू शकता किंवा तुम्ही तुमचं जे पण तुम्हाला सर्व करायचं आहे क्यूट, जे तुम्हाला असं करायचं आहे नाचोज वगैरे, अरे खूप काही याच्यामध्ये सर्व करू मी शकतो ते आपण. इमॅजिन करतोय ते पनीर टिक्का. हा, पनीर टिक्का इमॅजिन करतोय. काय पनीर हरा भरा कबाब इथे ठेवला आणि इथे चटणीच ठेवलाय. किंवा मग आजच महाशिवरात्री आहे तर इथे दहीची चटणी आणि इथे साबुदाणा वडा. वाव, हा यार, साबुदाणा वडा आणि दहीची चटणी पण छान वाटेल याच्यामध्ये. मस्त आहे. तर हे एक आमचं प्लॅटर आहे आणि याला इथे काचीच्या मध्ये इथे हे दिलंय, म्हणजे हे असं आपण जर असं जरी केलं तर पडणार, स्लिप नाही होणार. याला बरोबर इथे हे दिलेलं आहे, पार्टिशन दिलेलं आहे. तर येस, दिस इज द सेकंड सर्विंग प्लॅटर. आणि नेक्स्ट आहे दिस सर्विंग ट्रे. याचं नाव आहे वुडन स्नॅक प्लॅटर विथ 2 डीप बाउल्स. येस, याला असं क्यूट एंडला डीप बाउल दिला. आणि हे आम्ही जेव्हा पण खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेलो आहे तेव्हा मी हा तिथे बघितला होता आणि आवडलं की हा किती क्यूट आहे. आणि फायनली तुम्हाला नेस्टेशियावर मिळाला तर मी पटकन ऑर्डर करून घेतला. याला इथे असे 2 बाउल दिलेला आहे आणि हे पण अकेशिया वूडनी बनलेलं आहे आणि क्वालिटी खूप जास्त छान आहे. नाही फुटणार, चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. तर तुम्ही इमॅजिन करा गाईज, इथे तुमचा पनीर टिक्का पडलेला आहे. परत पनीर टिक्का सँडविचेस किंवा अजून पण आपण ते आम्ही ऍक्च्युली हे व्हॅलेंटाईनला यूज केलेलं रीलमध्ये इंस्टाग्रामवर. जर तुम्ही नसेल बघितलं तर तिथे तो जाऊन रील नक्की बघा. आम्ही तिथे पण खूप सगळे यूज केसेस दाखवलेले आहे नेस्टेशिया प्रोडक्ट्सचे. तर येस, तर दिस इज ऑल्सो हे गार्लिक ब्रेड्स, गार्लिक ब्रेड. आणि इथे सपोज तुम्ही पनीर टिक्का ठेवला गाईस तर एक रेड चटणी असते आणि ग्रीन चटणी. रेड चटणी ग्रीन चटणी, सिम्पल आहे की खूप नाही. बढिया, खूप बढिया. तर हे पण मस्त आहे आणि हे मला खूप म्हणजे अशा हॉटेल्समध्ये वगैरे आपण खूप बघतो. फिनिशिंग तुम्हाला दाखवू का जवळून. फिनिशिंग बघा, याची वुडन फिनिशिंग असं शायनी थोडंसं लुक आलाय याला. येस येस येस. तर येस, तर आता हा झाला आमचा प्लॅटर वाला आणि section. हा प्लॅटर सर्विंग प्लॅटर वाला सेक्शन. तर आता आपण नेक्स्ट सेक्शन कडे वळूया. आणि प्लॅटर नंतर आहे दिस क्यूट बॉल, ज्याचं नाव आहे स्टॅग बॉल विथ हँडल आणि याला म्हणतात निटोरी. सो बेसिकली निटोरी इज अ जॅपनीज वर्ड आणि तिथे आपण जर कोरियन सिरीज वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये असे बाउल्स खूप जास्त यूज केलेले जातात आणि त्याच्यामुळे मी हे बोलवलेले आहे. दिस इज परफेक्ट फॉर जर तुम्हाला चिप्स वगैरे खायचे असेल Small किंवा snacks. स्मॉल स्नॅक्स वगैरे खायचे असेल आणि तुम्हाला जर उभं राहून खायचं असेल तर, आणि असं नसेल पकडायचं तर असं पकडा. आणि सर्विंगसाठी पण खूप छान आहे. असं ठेवायचं आणि जस्ट असं सर्व करायचं असं ठेवून. सो येस, दिस इज क्यूट बॉल. मी जेव्हा कार्ट लिस्ट बघितली होती ना, शिवानीने एकच ऍड केलं होतं. मी म्हटलं भाई एकच म्हणजे मी यूज करणार. हा, मी त्याला दोन एक ऑर्डर करणार होती. एक मग ऑर्डर मी हिला म्हटलं, मी गेलो आणि +2 केलं गाईस. +2 केला. तर आम्ही 2 सेट बोलवले याचे आणि हे पण खूप क्यूट आहे. तेव्हा असं पण छान वाटत आहे ना ठेवायला किचन मध्ये किंवा तुमच्या शोकेस मध्ये. दिसायला तर बढिया आहे. डिझाईन साठी 100 on 100, 120 on 100. चला वळूया नेक्स्ट पार्ट कडे. तर आता Next आपण वळूया आपल्या ग्लास सेक्शन कडे. तर Yes. आम्ही पण म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी खूप सारे ग्लासेस आहेत जे आम्ही खूप- नेस्टेशियावरनच बोलवलेले आहे. खूप सगळे ग्लासेस आहे विथ डिफरंट शेप. Shapes. तर जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जा. आम्ही ह्या लिंकच्या नंतर ती लिंक Yes, ऍड करूया yes, त्या yes. ब्लॉगची. तर तिथे आम्ही खूप सगळे मल्टिपल क्यूट शेपचे ग्लासेस घेतलेले आणि ग्लासेस जितके पण असेल घरी तितके कमीच वाटतात कारण की आपण पार्टीज होस्ट करतो. आपण रिलॅक्स इव्हनिंग म्हणजे पार्टीज इव्हनिंगमध्ये आफ्टर ऑफिस वगैरे आपण जे पण रिलॅक्स करतो त्याच्यामुळे आपल्याला ग्लासेस लागतात. किंवा कोणी गेस्ट आल्यावर आपण त्या गेस्टला सर्व करताना आपल्याला एकदम प्युअर क्यूट अस्थेटिक ग्लासेस लागतात. नाही, गेस्टला सोडा, शिवानीला ग्लासेसचा खूप जास्ती फॅन, म्हणजे शिवानी Fan ग्लासेसची आहे. खूप मोठी फॅन आहे. फॅड आहे मी मला, तुम्हाला फॅड. सांगतो ऍटलिस्ट 6 to 7 टाइप्सचे ग्लासेस ज्याच्या वेगवेगळ्या शेप्स आहेत ते आहे ते आमच्याकडे. घरी आहे. येस, तरी आम्ही परत बोलवलेलं तर आहे. आता आम्ही बोललेलं आहे की वेगळ्या शेपचे ग्लासेस आणि पहिले बोललेले आम्ही सीम गॉबलेट कॉकटेल ग्लास
Yes. आणि दिस इज सेट ऑफ 2, 2 तुम्हाला पीसेस मिळणार याच्यामध्ये. आणि डबल वॉल आहे गाईज याची, Double wall ठीक आहे. तुम्हाला हा दिसत असेल इथे, हे फर्स्ट वॉल आणि आतमधली सेकंड वॉल, आणि खूप क्यूट दिसतोय आणि हँडल करायला पण खूप छान आहे, म्हणजे होल्ड करायला खूप छान वाटतं. तर याच्यामध्ये तुम्ही जे मॉकटेल्स जे ड्रिंक्स आपण बनवतो घरी वगैरे, पिना कोलाडा टाईप वगैरे वगैरे, तर हे टाकलं ना तर याच्यामध्ये आतमधली जी वॉल आहे तिथपर्यंतच तुमचे लिक्विड दिसणार आणि बाहेरून ट्रान्सपरंट जे आहेत ना हे तुम्हाला दिसेल. तर हे लिक्विड टाकल्यावर इतकं छान दिसतंय, खूप छान खूप बढिया दिसतं, वाटतं. क्यूट फॉर पार्टीज आणि रिलॅक्स्ड इव्हनिंग साठी खूप परफेक्ट आहे. आणि याचा शेप बघा, है ना क्यूट, त्याच्यामुळे मी हे बोलवले. आणि नेक्स्ट आहे हे, तर याचं नाव आहे बोरोसिलिकेट डबल वॉल थम्बलर. हे पण सेट ऑफ 2 आहे. क्वांटिटी आणि याचं याच्यामध्ये shape बघा 375 ml बसू शकते. आणि किती युनिक शेप आहे ना ग्लासचा, येस, खूप. आणि हे पण डबल वॉल आहे, डबल वॉल आहे राईट. तर पण शेप खूप छान आहे, खूप छान दिस आहे. इज ऑल्सो डबल वॉल कन्स्ट्रक्शन, एकदम Yes. परफेक्ट अस्थेटिक आणि भारी लुक. Yes. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आम्ही बोलवलेला आहे काइंड ऑफ ग्लास तिला आणि कोल्ड कॉफी खूप जास्त आवडतं राईट. ड्रिंक्स. हा म्हणजे कोल्ड कॉफी, कॉफीज हे खूप जास्त आवडतं, तर आम्ही बोलवलेलं आहे दिस. तर दिस इज परफेक्ट फॉर नेक्स्ट दॅट. आहे दिस. याचं नाव आहे ग्लास थम्बलर विथ वुडन लिड्स अँड ग्लास स्ट्रॉज. येस. हे जे स्ट्रॉ आहे ग्लासचे आहे गाईस, आणि दिस इज रियुजेबल. तुम्ही वॉश करून परत यूज करू शकता. तर याला आहे बांबूची लीड आणि सिलिकॉन सील सोबत परत पॅक आहे. आतमधलं पूर्ण फ्रेश राहील आणि स्ट्रॉ आहे रियुजेबल. हे तुम्ही रियूज करू ग्लास शकता. स्ट्रॉ, ग्लास थम्बलर्स. सो खूप क्यूट आहे आणि खूप मस्त आहे. हे परफेक्ट. एअर टाईट आहे हे पण, आणि ह्याला याच्यामध्ये असं स्ट्रॉ टाकायचा आणि प्यायचं. Cheers. तर गाईज आता Next आहे. तर नेक्स्ट आता म्हणजे जे मल्टिपल आम्ही ऑप्शन्स बोलवलेले ते संपल्या, बट लास्ट आम्ही काही सेट्स बोलवलेले आहे किचनसाठी. छोट्या छोट्या गोष्टी आहे किचनच्या वेगवेगळ्या. छोटा छोटा नाही आहे, छोटा छोटा नाही आहे, हा, मोठ्या म्हणजे मोठ्याच आहे. मोठ्या मोठ्याच आहे. बट येस, किचनच्या काही डिफरंट गोष्टी आहेत, तर ते आम्ही सगळं प्रत्येक म्हणजे कंटिन्युअसली आता ह्याच्यामध्ये दाखवू या सेगमेंटमध्ये. तर सगळ्यात पहिले आम्ही दाखवूया दिस. आम्हाला पास्ता खूप जास्त आवडतो आणि मला चेतनला पण आवडतो. व्हाईट ठीक आहे? सॉस पास्ता मग का आवडतो. खातो असा? मी आणल्यावर तर मस्त खातो. हा, मग तुला संपत मग? नाही म्हणून खातो मी. तर मी हा स्पेशली व्हॅलेंटाईन स्पेशल बोलवलेला, आणि हा कलर बघा किती Pink. क्यूट आहे, आणि शेप. याचं नाव आहे सिरामिक पॅटर्न पास्ता डिश सेट ऑफ 2. येस 8 इंच. येस. तर हे बघा एकदम परफेक्ट आहे, जास्त मोठं पण नाहीये, जास्त छोटं पण नाहीये, एकदम परफेक्ट साईज आहे ही, एकदम परफेक्ट. आणि कलर शेफ किस, कलर तर शेफ किस आहे, खरंच किस आहे. ओके, तर आता नेक्स्ट आहे ट्राय फ्लाय हॅमर्ड स्टेनलेस स्टील फ्राईंग पॅन. तर हा खूप जास्त छान आहे, आणि हा असा फ्राईंग पॅन आमच्याकडे नव्हता म्हणून मी हा ऑर्डर केला. हा बनलेला आहे ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शनमुळे. तर त्याच्यामुळे काय होतं ना, हा युनिफॉर्म हिटिंग होतं, म्हणजे कुठे जास्त गरम, मध्येच जास्त गरम, आणि बाकी ठिकाणी जे आपण नॉर्मली कुठल्या लोकल शॉपमध्ये घेतलं कुठला पॅन, तर तो काय होतो जनरली मध्ये जास्त गरम होतो, कारण की स्टोव हिटिंग त्याच्यामुळे, आणि साईडने जास्त म्हणजे अनइक्वल हिटिंग होतं ते. बट याच्यामध्ये हे नाही आहे. आणि याची अजून एक खासियत आहे की ही खूप जास्त म्हणजे स्पेशली हेवी आहे, म्हणजे क्वालिटी क्वालिटी चांगली आहे. प्लस याचा हँडल जो आहे ना गाईस, हँडल पण एकदम बढिया आहे. लाईक बघा, हेवी क्वालिटी. येस, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इक्वली हीट होतं, तर ते सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. आणि आम्ही याच्यावर ऑलरेडी पास्ता बनवलेला आहे, जो त्या प्लेटमध्ये खाल्ला होता. त्याच्यावर पास्ता नाही म्हणजे बनवू शकतो, पण हे स्पेशली माहितीये का, आपण जेव्हा हाफ फ्राय करतो ना, हाफ फ्राय त्याच्यामध्ये पण हाफ फ्राय किंवा अंडा भुर्जी किंवा सुकी भाजी वगैरे जे पण तुम्हाला बनवायचं एक नंबर खूप मस्त होतं याच्यामध्ये. नेक्स्ट आहे दिस. तर नेक्स्ट आहे गाईज बांबू वूड बेड टेबल विथ फोल्डेबल लेग्स. तर मी हे ऑर्डर केलं आहे फक्त आणि फक्त चेतनसाठी, कारण त्यांनी मला ब्रेकफास्ट इन बेड दिलं पाहिजे. ओके, डन. सकाळी उठल्या शिवानीला पहिले डोळ्यात पाणी मारायचं, उठवायचं आणि डायरेक्ट ब्रश करायला लावायचा या टेबलवर. नाही उठवायचं, डोळ्यावर पाणी वगैरे नाही मारायचं, मला प्रेमाने उठवायचं आणि ह्याच्यामध्ये हे आणायचं. तर मी सांगते ना, मला दाखवतं ते. तर गाईज याचा 2 in 1 यूज मला वाटतो. ठीक आहे, हे मी याच्यासाठी बोलवलं स्पेशली. तर बेसिकली हे तुम्ही असं ॲज अ ट्रे पण यूज करू शकता, वुडनचा. खूप मस्त क्वालिटी आहे, बांबूनी बनलाय, स्पेशल बांबूनी बनलेला आहे. तर हे आपण स्पेशली ट्रेसाठी पण यूज करू शकतो. आणि आपल्याला ऑफिस चालू आहे आणि आपल्याला जेवायचा वेळ नाही आहे, तर आपला मिनी डायनिंग टेबल पण बनतो. बेडवर तुम्ही खाऊ शकता. बेडवर जेवण नाही करायला पाहिजे, बट तुम्ही बेडवरच असं काही काम करू शकता. कधी खूप मीटिंग्स वगैरे असतात, तर आपल्याला खूपदा जेवावं लागतं, तर खूप सांडतं आपल्या बेडशीटवर. जे आपण आता काय म्हणतात त्याला, व्हाईट्स वगैरे टाकतो, आपल्या बेडशीट मोस्टली व्हाईट्सच राहतात आपल्या, ते नाही खराब झालं पाहिजे, म्हणून बेस्ट आहे हे.
Yes. आणि कधी कधी आम्ही असं डेट नाईट शूट करतो घरी, त्याच्यासाठी पण बेस्ट आहे guys. डेट नाईट शूट करायला. येस. नेक्स्ट आहे दिस मसाला बॉक्स, जो मला किती दिवसांपासून पाहिजे होता. आणि याचं नाव काय आहे, जे तुम्ही याचं सर्च करू पूर्ण नाव शकता. आहे जे तुम्ही सर्च करू शकता, दॅट इज प्युअर ब्रास हॅमर्ड मसाला बॉक्स विथ स्पून. मला ना हे ओल्ड एज वाईब्स वगैरे ओल्ड, देतात, हा राईट ओल्ड होम वाईब्स. हा ओल्ड होम काहीतरी तसं वाईब देत आहे. मला नाव नाही आठवत आहे आता, बट येस मला हा केव्हाचा माहिती आहे. आपलं लग्न झाल्यावर मी मम्मीसोबत शॉपिंग करायला गेलेली, तेव्हा मला तिथे दिसलेला, बट आईने मला घेऊन होता दिला. तर मी आता हा ऑर्डर केले आहे. आणि ह्याच्यामध्ये काही असे बॉक्सेस येतात, बाउल्स येतात क्यूट. तर येस, आणि याला मॅचिंग स्पून पण दिलाय. तर हे खूप छान वाटतं यार घरामध्ये. क्वालिटी पण खूप बढिया. हे याची स्प्रेस नाही होत, तुम्ही बघू शकता की एकदम स्टर्डी आहे. लाईक येस क्वालिटी बढिया आहे. असं एकदम पतलं नाही आहे, एकदम छान आहे. तर येस, आणि डिझाईन पण खूप बढिया आहे, मस्त आहे. तर आम्ही आता नेक्स्ट बोलवलं आहे का, हेवी आहे भाई हे. मार्बलनी बनलंय, पूर्ण मार्बलनी. याचं पूर्ण नाव आहे सेलेस्टियल व्हाईट मार्बल राऊंड केक स्टँड. येस, केक स्टँड मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरी असतंच. आणि मला असं एक मार्बलचं स्टँड पाहिजे होतं, की बघा किती भारी आहे. मी तर हे याच्यासाठी बोलवलेलं आहे, म्हणजे आमची मेंटॅलिटी, म्हणजे माझी मेंटॅलिटी, की आता आपले 82K झालेले आहे यूट्यूबवर. आता तुम्ही आम्हाला खूप सारे फॉलोअर्स द्याल तर आमचे 100K होणार थोड्या दिवसांनी. मग त्याच्यासाठी केक कटिंग करावं लागेल. केक कटिंग करायला आपल्याला केक स्टँड पाहिजे की नाही? म्हटलं काय बोलत आहे. हो, त्याच्यासाठी पाहिजे की नाही? 100K झाल्यावर आम्ही ह्याच्यावरच केक कट करणार आहे. त्याच्यासाठी आम्ही हा बोलवलेला आहे. म्हणून लवकर 100K करा, सबस्क्राईब करा आणि आमचे 100K देऊ द्या. जर तुम्ही आम्हाला ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर ग्रुपवर पण हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना पण म्हणा की यांना सबस्क्राईब करा, खूप छान लोक आहेत म्हणून. दिस इज केक स्टँड, प्युअर मार्बलचं बनलेलं आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. स्टेनलेस. माझ्यासाठी बोलवलेलं आहे. ओके, पण नाव मी वाचतो कारण की माझ्याकडे लिस्ट आहे. नेक्स्ट आहे स्टेनलेस स्टील फेदर सर्विंग स्पून सेट ऑफ 2. येस, खूप सुंदर आहे बघा. आम्हाला माहिती आहे, त्या दिवशी मावशी अशी जात होत्या, त्यांनी मावशीनी एक असं नजर बघितली आणि मावशी बोलला किती सुंदर आहे, खूप मस्त आहे हा. हे क्रिस्मस फेदर असतो ना, राईट? किती बढिया वाटतं ना. मोरपंख. मला खूप जास्ती आवडल्यात. आणि बाय द वे हे जे आहेत ते स्टेनलेस स्टीलने बनलेले आहे. 304चा जो स्टेनलेस स्टील असते, त्या ग्रेडचा स्टेनलेस स्टील असते, त्याच्याने हे बनवलेलं मला आहे. तर एवढं नाही समजत, पण मला हे खूप जास्त छान वाटले. दिसायला आणि perfect. क्वालिटी मला खूप छान, म्हणजे मला वाटलं क्वालिटी कशी येणार, बट क्वालिटी पण खूप जास्त छान आलेली आहे. आणि मला हा राऊंड, म्हणजे हा 2 शेपमध्ये येतो, एक राऊंड शेप आहे आणि एक दिस स्क्वेअर शेप येतो. तर येस, हे पण खूप बढिया आहे. तर अशा प्रकारे गाईज आपलं किचनचं झालेलं आहे मेकओव्हर. आता आपण वळूया दुसऱ्या गोष्टींकडे. तर आता हा शिवानी मॅडम, तुम्ही काय करताय मॅडम? आपलं हे राहिलं ना चेतन, हे तर राहिलं. एवढी इम्पॉर्टंट गोष्ट या पोरांनी सोडलेली आहे. आणि हे मी आमच्यासाठी, स्पेशली चेतनसाठी जास्त बोलवली, कारण की तो कुठलं पाणी, डिटॉक्स वॉटर पितो आम्ही. तर चेतन माझ्यापेक्षा खूप जास्त डिटॉक्स वॉटर पितो, त्याच्यामुळे मी स्पेशली आमच्यासाठी आणि स्पेशली चेतनसाठी बोलवलेली. तर येस, आम्ही तुम्हाला दाखवते. तर नेक्स्ट गोष्ट आहे आमचे ड्रिंक डिस्पेन्सर, जे मी आमच्यासाठी बोलवलं, कारण की आम्ही खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहे आणि आम्ही डिटॉक्स वॉटर वगैरे पितो. तर हा खूप क्यूट आहे, बट हा असा पूर्ण नाही आहे. याचा पूर्ण फोटो मी इथे लावते. हा असा काही दिसतो, याला असेंबल करावं लागेल. याच्यासोबत बांबू स्टँड वगैरे दिले आणि इतका भारी दिसतो यार, हा खूप भारी दिसतो. इथे असं याला नळ वगैरे पण आला. इथे असं अभि कुठे गेलं, हे इथे असा नळ लावायचा आणि तुमचं इथे वॉटर पाणी भरून ठेवायचं. ते माहिती आहे, आपल्या ऑफिस मध्ये असतं बघ, याच्यामध्ये टाकणे वगैरे टाकले असते. मी त्याच्यासाठी आम्ही बोलवलं की किचन मध्ये आम्ही हे ठेवणार, म्हणजे काय म्हणतात ते त्याला, डिटॉक्स वॉटर नाही ना, असं प्लॅटफॉर्म, काहीतरी प्लॅटफॉर्म म्हणतात ना, किचन प्लॅटफॉर्मवर. बेसिकली किचन प्लॅटफॉर्म, कॅफे एरिया, होम कॅफे एरिया नाही, किचन प्लॅटफॉर्मवर आम्ही ठेवणार डिटॉक्स वॉटर आमचं. आणि येस, हे काही असं दिसेल. इथे तुम्ही फोटो बघू शकता. याला असेंबल आम्ही केलं नाही आहे अजून, बट हे पण खूप युजफुल आहे आणि मला हे पाहिजेच होतं. ओके, तर आता नेक्स्ट आहे आमचा कुशन. ठीक आहे, तर मला सोफ्यासाठी भरपूर दिवसापासून कुशन्स पाहिजे होते. तर मला नेस्टेशियावर हे क्यूट कुशन मिळाले आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स आहे प्रत्येक कुशनवर. दिस इज एलिफंट प्रिंट. आणि हे पण एलिफंट आहे. आणि हा कुठला एलिफंट आहे? हा स्विमिंग करताना एलिफंट आहे, बेबी एलिफंट. आणि दिस इज द क्यूट वाला मोठा एलिफंट आणि दिस इज बेबी एलिफंट. अरे हे म्हणता ना. तर याला हा प्युअर कॉटनचा आहे आणि याची एम्ब्रॉयडरी क्वालिटी प्रीमियम आहे आणि प्युअर कॉटन आहे. आणि याच्याच आम्ही 2, म्हणजे ॲक्च्युली 6 बोलवले आहे, कारण की 6 अंश आहे. तर पहिले 2 हे आहे आणि नेक्स्ट 2ची हे आहे. दाखव चेतन. हा चेतन आहे. चेतन तू पकड. आणि दिस इज मी. क्यूट आहे, क्यूट.
तर हे बोलू. अजून एक आहे जे आम्ही अजून खोललेलं नाही आहे, काढलेलं नाही आहे. हेच काइंड ऑफ रेनबो टाईप आहे आणि हा याला काय म्हणतात बलून ना, एअर बलून. तर एअर बलून आणि हा क्यूट रेनबो. तर असे आम्ही 6 बोलवलेले. एकदम भारी आहे, मला तर खूप आवडले. खूप बढिया आहे. आता आम्ही स्टाईल करणार आहे. आम्ही लास्ट व्हिडिओला असेच काहीतरी कुशन बोलवले त्यांच्याकडनं, जे मला सांगते लिटरली सगळ्यांना आवडले, सगळ्यांना आवडले. म्हणजे आमच्याकडे जे पण गेस्ट यायचे ना ते बेडचे कुशन होते, कुशन कव्हर होते, बेडचे कुशन आणि ते एवढ्या लोकांना आवडलेत ना, आम्ही मग त्याला रेग्युलरली युज करायचो. मग आम्ही त्याला काढून ठेवलं स्पेशल ओकेजनलाच यूज करतो. हा, कारण की म्हटलं यार एवढं छान आहे, हे सगळे एवढे तारीफ करत आहे, तर स्पेशल ओकेजनलाच काढूया. आणि आम्ही ते आणि तसेच मग म्हटलं त्याची क्वालिटी आम्हाला इतकी आवडली तर आम्ही सेम हे बोलवले. बट हे आता आम्ही सोफासाठी बोलवलेले आहे. तर हे झालं. आणि त्याच्यानंतर आहे दिस क्यूट 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 क्यूट. मी हे स्पेशली व्हॅलेंटाईनसाठी बोलवलेला. हा इतका क्यूट काय म्हणतात थ्रो आहे हा बेसिकली, आणि एकदम कोझी रिलेटेड आहे, कोझी आहे. मग मी याला मॅच करत आहे बघ, हो ना. रेड कलर तुझ्यावर सूटच होते का? येस. हा बेसिकली तो थ्रोचे वेगवेगळे टाईप, म्हणजे वेगवेगळे आपण यूज करू शकतो. मोस्टली लोक सोफावर, बेडवर पण ठेवतात. आणि त्याच्यानंतर रीडिंग करताना तुम्ही हा यूज करू शकता. तुम्हाला काय म्हणतात त्याला, जस्ट असं पायावर ठेवायचं असेल, थंडी वाजत असेल पण पूर्ण नसेल घ्यायचं, जस्ट पायावर वगैरे ठेवायचं असेल, त्याच्यासाठी हे यूज होतो. त्यानंतर ॲज अ शॉल पण तुम्ही यूज करू शकता. हे खूप याचे मल्टिपल युजेस आहे आणि हा खूप क्यूट दिसतं. म्हणजे एक तुम्हाला डिनर डेट आणि कुठलं रोमॅन्टिक सेटअप करायचं असेल तर तुम्ही हा थ्रो यूज करू शकता. आणि हा दोन वेनी यूज करू शकता. एक असा करू शकता आणि एक असा करू शकता. म्हणजे जर तुम्हाला बोर झाले रेडनी तर तुम्ही असा पण याचा यूज करू शकता, काय म्हणतात उलट करून. तर असं उलटासारखं काही नाही आहे. हा 2 in 1 आहे, अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे इकडनं पण आहे आणि तिकडनं पण आहे, असं दोन्हीकडे यूज करू शकता. आता बारी आहे फ्लोर मॅटची. तर आम्ही 2 फ्लोर मॅट्स बोलवलेले आहेत. येस. तर हा बोलवलेला फर्स्ट मी बोलवलेला स्ट्रॉबेरी दाखवूया. तर फर्स्ट मी बोलला ती स्ट्रॉबेरीवाला क्यूट क्यूट क्यूट. तर हे मी माझ्या आमच्या बेडरूममध्ये जो आमचा लॉंग मिरर आहे त्याच्या बाजूने ठेवायला, म्हणजे त्याच्या पुढे ठेवायला घेतलेला आहे. आणि आई शपथ क्वालिटी काय आली आहे, एक नंबर. आणि याला हे पण आहे लाईक अँटी स्किड आहे बेसिकली, स्किड नाही होणार. हा येस. तर हा परफेक्ट आहे, परफेक्ट. आणि त्यांच्याकडे अजून ऑप्शन होते, मला तर सगळेच आवडलेले. बट मी आता सध्यासाठी हा ऑर्डर केलेला आहे. आणि दिस सेकंड आम्ही हा ऑर्डर केलाय. हा आम्ही फ्लावर पॉवर फ्लोर मॅट. येस, फ्लावरची डिझाईन आहे आणि मस्त आहे, एकदम छान आहे. हा पण मला वाटतं बेडरूमच्या तुम्ही जो बेड असतो त्या साईडला वगैरे ठेवू शकता. मी स्पेशली हॉलसाठी बोलवलेला आहे हा. इथे बाल्कनी, ही जी बाल्कनी आहे त्याच्या पुढे ठेवायला खूप बढिया वाटेल, खूप प्रिटी वाटेल. म्हणजे असं मस्त हवा वगैरे येत आहे तर खूप छान वाटेल. तर हा एक बोलवलेला. आम्ही सगळ्या लिंक खाली टॅग करू डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही ते नक्की तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही चेक करू शकता. तर तुम्हाला आमच्यामधनं आम्ही जे काही ऑर्डर केलं त्याच्यामधनं जर काही ऑर्डर करायचं असेल तर. आणि नेक्स्ट आहे दिस बोहो ऑफेलिया रग. आणि हा इतका आम्ही हा हॉलसाठी बोलवला आहे. हॉलसाठी किती भारी आलाय यार, एक नंबर. मी उभी होऊन दाखवते जरा. आई गं काय सुंदर दिसत आहे. कलर पण एकदम बढिया आहे, एस्थेटिक कलर आहे आणि डिझाइन पण बढिया आहे, एक नंबर. हे जेव्हा हॉलमध्ये टाकू ना खूपच भारी वाटेल, खूप भारी वाटेल. आई शपथ काय मस्त आलेला आहे आणि काय डिटेलिंग आहे, एक नंबर आहे. क्वालिटी पण प्रीमियम आहे गाईज. येस, क्वालिटी पण खूप प्रीमियम आहे. बोहो वाईब देत आहे हा बोहो. मी त्याच्यासाठी बोलले कॅफे मध्ये जसं टाकलेलं असतं बघ, असं बोहो कॅफे मध्ये टाकलेलं असतात, त्याच्यामध्ये असं एस्थेटिक पण असतं, ते तसं वाटतं मला. असतं काही बोलतो. मला तर वाटतं मी हे आत्ताच टाकणार आहे इथे, तर मी हे साईडनीच ठेवते. चेतन साईडनी ठेव, कारण की मी हे तर यूज करायला काढणार आहे डायरेक्ट. अरे चेतन आपलं हे राहिलं यार. हा ठीक आहे, आता हॉलचा सेगमेंट. येस. तर इट्स काइंड ऑफ अ मिनी बुके जे आम्ही इथे हॉलमध्ये ठेवायला घेतलेलं आहे. आणि हे खूप क्यूट वाटलं म्हणून बोललेलं आहे. इट्स लाईक अ पीस ऑफ 4. ते छान आहे. त्यातला एक असं दे ना मला, आणि हे तू घे ना. थँक्यू. मीच ऑर्डर केला आणि मलाच देत आहे. नाईस. चला नेक्स्ट वळूया. हे खूप ओपन करायचं. येस. और हे ना इतकं भारी होतं यार, इतकं क्यूट. मला ना बालीची वाईब आली लिटरली, कारण की मी हे सेम आय थिंक बालीला बघितलेलं आणि दॅट वॉज आवर हनीमून तेव्हा मी बघितलेलं. इट्स लाईक अ शेल. याला काय म्हणू शकतो आपण, डिस्पेन्सर ना. हे क्यूट आम्ही डिस्पेन्सर बोलवलेलं आहे, सोप डिस्पेन्सर, किंवा तुम्ही याला काय म्हणतात त्याला, बाथ सेट म्हणू शकतो. हा बाथ सेट म्हणू शकतो. काय त्याच्यामध्ये तुम्ही सोप डिस्पेन्सर करू शकता याला यूज. आणि क्यूट शेप आहे बघा याचा. आणि दिस इज लाईक टूथब्रश वगैरे ठेवायला. सो हे खूप क्यूट आहे. तर हे ऑर्डर केलं. नेक्स्ट आहे माझी क्यूटशी ऑफिसची बॅग.
ती फक्त मी माझ्यासाठी बोलवलेली आहे. आणि हे मी याच्यासाठी बोलवलं आहे की माझी ऑफिसची बॅग जी व्हाईट कलरची आहे त्याला हे प्रॉपर सूट करेल आणि व्हेरी गुड क्वालिटी. याच्यामध्ये 3-4 टिफिन मावतात आणि एक आपली बॉटल पण मावते आणि खूप जास्त स्पेशियस आहे. आणि आपण जर याच्यामध्ये गरम टिफिन ठेवला तर तो गरम राहणार बिकॉज याच्यामध्ये थर्मल इन्सुलेशन आहे, थर्मल इन्सुलेशन आहे. तर आपण जर टिफिन ठेवला गरम तर गरम राहणार. आणि एक याला मोठा बेल्ट पण दिलेला आहे जर तुम्हाला छोटा नाही लावायचा आणि असं होल्ड करायचं आहे, मोठं घ्यायचं आहे तर मी हे मोठा बेल्ट पण दिला आहे. पण मी हा यूज नाही करत तर मी काढला नाही आहे. तर येस खूप स्पेशियस आहे, जागा बघा. आणि आतमध्ये असं पॉकेट आहे तर बढिया आहे. नाईस. आणि नेक्स्ट चेतनची गोष्ट बोललेली आहे आम्ही. तर नेक्स्ट आम्ही बोललेली गाडी, आहे बरोबर आहे. नेक्स्ट गाडीसाठीच गोष्ट बोललेली आहे की मला नव्हती बोलवायची एवढी, बट चेतन म्हणत होते. मी चेतनला इट्स लाईक की मी एवढं सगळं बोलवलं तर म्हणलं ठीक आहे चल एखादा चेतनच्या याने घेऊनच घेते. तर याच्यामध्ये ऍक्च्युली हे ना गाडीचा जो व्हॅनिटी मिरर असतो त्याला मी हे लावू शकतो त्या साईडला पार्टिशनला. इथे त्याला त्याच्यासाठी दिलेले आहेत त्यांनी बेल्ट. आता हे काढून घे डायरेक्ट तू. हो आणि हे आणि याच्यामध्ये फक्त माझे सामान राहणार गाईस, कारण की जेव्हा घेतलं होतं तेव्हा शिवानी बोलली की मी नाही युज करणार. मग आता तू युजच नाही करशील. मी नाही युज करणार, मी काय ठेवणार आहे याच्यामध्ये. लिपस्टिक वगैरे जर याच्यामध्ये राहिलंय तर बघतो हिला कदा ते राहू शकते. ते नाही राहू शकत, तुझं काहीच नाही राहणार. नथिंग. बघू मला बघू तर किती हे आहे याच्यामध्ये. म्हणजे स्वतः म्हणजे मी जे हे सगळं बोलवलं युज नाही करणार आहे तू. तुझं दाखवली कधी वाली बॅग? लंच बॉक्स दाखवली. मला सांग, तू मला एक गोष्ट सांग, हे जे मी एवढं सगळं घरासाठी सामान बोललेलं आहे ते तू युज नाही करणार आहे? करणार. रिझन सांगतो त्याला. रिझन जेव्हा मी हे सगळं तू बोलत होती तेव्हा मी त्याला हे नाही केलं, अपोज नाही केला. पण जेव्हा मी हे बोलत होतो तेव्हा ही अपोज करत होती म्हणून ही युज नाही करणार. कारण की याच्या जागी मला अजून एक ग्लास हे होतं जे मला आवडलं होतं आणि मला ते ऑर्डर करायचं होतं. सगळं तूच घेऊन घे बाई. पण ठीक आहे, हे आम्ही चेतनसाठी बोललेलं आहे. येस. अरे यार हे डस्टबिन पण काय बढिया डस्टबिन भेटली आहे यार आम्हाला. तुम्ही बघाल आणि तुम्ही म्हणणार की काय डस्टबिन डस्टबिन पण अस्थेटिक गाईज. तर स्पेशली आम्ही ही डस्टबिन बोलवलेली आहे आमच्या बेडरूमसाठी. कारण की बेडरूममध्ये आम्ही टिश्यू पेपर्स वगैरे, म्हणजे मी फेस मोस्टली टिश्यू पेपरनी यूज करते. टिश्यू पेपरनी काय म्हणतात त्याला क्लीन करते. तर त्याच्यामुळे ते डस्टबिनसाठी स्पेशली डस्टबिन घेतलेली. स्पेशली किचन, स्पेशली बेडरूमसाठी डस्टबिन घेतलेली आहे. स्पेशली काय म्हणतात त्याला स्पेशली बेडरूमसाठी डस्टबिन घेतलेली आहे. एकदम क्यूट. आणि याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे असं जेव्हा तुम्ही असं कराल तर हे खूप आरामात लागेल बघा. येस. आणि जर तुम्हाला कचरा टाकायचा असेल तर तुम्हाला पूर्ण टाकायची गरज नाही, जस्ट हे काढायचं आणि कचरा द्यायचा. ही थोडी छोटी आहे बट म्हणूनच आम्ही हे बेडरूम मध्ये ठेवणार आहे. येस. तर त्याच्यासाठी घेतलंय शिवाय टिश्यूज वगैरे टाकायसाठी. किंवा तुम्ही जर रायटर असाल किंवा काहीतरी काम करत असाल, टिश्यू पेपर पेपर फूड म्हणत होते मी, पेपर असा गोळा करून टाकायसाठी. तर दिस स्पेशली येस. आता आम्ही हॉलकडे मूव्ह ऑन करूया. हॉलच चालू होतं आपलं, सगळं मिक्स झालेलं आहे. ओके. तर त्याच्यासाठी आम्ही बोललेलं आहे काय पिंक फ्लावर वास आहे हा बेसिकली. आणि हा खूप मोठा असा आम्ही फ्लावर वास बोललेला कारण की आमच्याकडे सगळे छोटे छोटे आहे ऑलरेडी, तर आम्हाला मोठा पाहिजे होता. आणि दिस इज स्पेशली व्हॅलेंटाईन साठी बोललेला मी. व्हॅलेंटाईन म्हणजे मला फेवरेट कलर आहे ना हा, तर त्याच्यासाठी बोललेला फेवरेट कलर. तर येस हा क्यूट वाटेल आम्ही जेव्हा याला याच्यामध्ये ठेवू तर एक हे. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट आयटम, एकदम सुंदर आयटम जे तुम्हाला मला वाटते ज्या पण पोरी असेल किंवा ज्या पण बायका असेल त्यांना हाही गोष्ट पाहिजेच आणि पाहिजेच असणार. ती म्हणजे जे डेकोर पीस हा इतका सुंदर आहे. याच्यामध्ये आपण काय म्हणतात त्याला आपलं संक्रांती झाली किंवा दसरा झाला, दिवाळी झाली, आपण ह्याच्यामध्ये मस्त पाणी टाकायचं पेटल्स आणि याच्यामध्ये मस्त दिवे लावू शकतो. तर हा खूप सुंदर डेकोर पीस आहे आणि एकदम क्वालिटी एक नंबर आहे. काही तुम्ही जवळून बघा, एक नंबर क्वालिटी आहे. सिल्वर पॉलिश दिलेली आहे याला. आणि मी हे याच्यामध्येच ठेवणार आहे, खराब नाही झालं पाहिजे. फक्त मी आता स्पेशल ओकेजनला त्योहार किंवा आपण काय म्हणतात सणासुदीलाच काढणार आहे मी हे. तर हे खूप सुंदर आहे. तर फायनली झालेलं आहे, खूप मस्त आहे. आम्ही सगळ्या लिंक या ज्याही आमच्याकडे आहे, आम्ही जे बोलवलं आहे ते जर तुम्हाला काही आवडलं असेल तर आम्ही सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. ते तिथे नक्की जा आणि चेक करा. घर आता एवढं. आणि तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ते कमेंट मध्ये नक्की सांगा की खूप बढिया वाटली आम्हाला ही गोष्ट आणि आम्हाला पण
ही गोष्ट पाहिजे होती आणि आता तुमचं बघून आम्ही घेणार, किंवा तुम्हाला कुठली पण गोष्ट आवडली असेल तर टाका. मला वाटतं आमच्या घरी अर्ध्या गोष्टी तर निश्चित यायचंच मी आहे. तुम्हाला याच्या एक गोष्ट आधीचा पण दाखवू? ब्लॉग तुम्हाला सांगतो, आम्ही आता इथे रिलेट करेल आम्ही ब्लॉग तो पण तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग बघून घ्याल एकदा. येस. आणि आता मी तुम्हाला दाखवते आफ्टर सीन. गाईज, आफ्टर सीन दाखवते की तुम्ही आता बघितला की आम्ही किती सगळ्या गोष्टी घेतल्या, काय घेतलं नाही का. आणि आता मी तुम्हाला दाखवते आफ्टर काय म्हणतात त्याला, बिहाइंड द सीन दाखवते. बघा गाईज, आमच्या घराची हालत बघून घ्या काय झाली आहे. आई शपथ, सगळं सामान तुम्हाला दाखवतोय, आम्ही एवढी मेहनत करतोय. चेतन, काय वाटतं तुला? थकलोय आता. पूर्ण बॉक्स वगैरे, आई शपथ काय घराची हालत झाली आहे. तर काही एवढी मेहनत लागते आम्हाला ब्लॉग्स बनवायला, तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ब्लॉग्स आमचे आवडतात आणि तुम्हाला अजून आम्ही जे जे ऑर्डर करतो घरासाठी ते बघायची इच्छा असेल तर कमेंट करा, आम्ही नक्की सांगू. येस, ह्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला हाईप करा. हाईप केला तर हा व्हिडिओ दुसऱ्यांकडे पण पोहोचेल, त्यांना पण बघू द्या. तुम्ही पण शेअर करा तुमच्या ग्रुपवर वगैरे वगैरे. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाईस. Yes. चलो, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. Next बाय. vlog.